तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय गिरगाव चौपाटीवरची। या ठिकाणी लालबागच्या राजाचं विसर्जन आता होऊ शकतं। काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आलेले होते सकाळच्या वेळेला, त्यामुळे त्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन होऊ शकलं नाही। पण आता ते एरर दूर झालेले आहे, त्यामुळे विसर्जन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा आपण थेट बघू शकतोय मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरून। खरं तर या वेळेला हा विसर्जन सोहळा लांबलेला आहे। सकाळपासूनच लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला होता, मात्र त्यावेळेला एक एरर आल्यामुळे हे विसर्जन संपन्न होऊ शकलं नाही। आणि तेव्हापासून हे सर्व भाविक जे राज्यभरातून देशभरातून आलेले भाविक आहेत तेही ताटकळत या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कधी हा विसर्जन सोहळा होणार याकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगाल, आता विसर्जन होण्यामध्ये काही अडचणी आहेत का? सध्याचे काय अपडेट्स आहेत? उदय, माझा आवाज येतोय? उदय उदय यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र आपण बघू शकतो प्रचंड गर्दी गिरगाव चौपाटीवर भक्तांची आपल्याला पाहायला मिळते। पारंपरिक पद्धतीने विधिवत लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुढच्या वर्षी राजा लवकर येणार या अपेक्षेने सर्वजण या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान लालबागच्या राजाचं विसर्जन आता होण्याची शक्यता आहे आणि आपले प्रतिनिधी उदय जाधव त्याच ठिकाणी आहेत, त्याच तराफावर। तिकडचे प्रत्येक अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवतायत आणि सध्या या तराफा कनेक्ट झालेला आहे आणि त्यानंतर रथ, ज्या रथावरून लालबागच्या राजाला गिरगाव चौपाटीपर्यंत आणलेलं होतं तो रथ आणि ज्या तराफामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती त्यानंतर कनेक्ट केली जाणार आणि त्यानंतर विसर्जन केलं जाणार आहे, त्या तराफ्यावर लालबागच्या राजाची ही मूर्ती आता ठेवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ती प्रक्रिया या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय आणि दुसरीकडे आपण बघितलं तर एकीकडे आहे समुद्र आणि दुसरीकडे प्रचंड गर्दी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते। किनाऱ्यावर मोठ्या संख्येने हे भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न करताना ते दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पावसाचीही शक्यता या ठिकाणी दिसून येते। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, काय सांगाल, आता विसर्जन होऊ शकतं का? सध्या कशा पद्धतीने या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे? आपण पाहतोय गिरगाव चौपाटीचे अतिशय भावनिक क्षण जो आहे तो पाहायला मिळतो आहे। हजारो लाखो जणांचे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान हे लालबागचा राजा आहे आणि लालबागचा राजाचं आज सकाळी 8:30 वाजता जेव्हा इथे गिरगाव चौपाटीवरती आगमन झालं त्यावेळेला भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते काहीसं लांबलेलं होतं आणि त्यामुळे एक अडचण निर्माण झाली आणि त्यानंतर विसर्जन जे आहे ते वारंवार लांबत असल्यामुळे काळजीत पडलेले जे भाविक आहेत ते चिंताग्रस्त झाले होते। मात्र अखेरीस प्रश्न सुटलेला आहे। आहुतीच्या वेळेला जसं कोळी बांधवांनी सांगितलं त्यानुसार लालबागच्या राजाचा जो पाट आहे, जो रथ आहे तो पुढे सरकवण्यात आलेला आहे आणि जो एकूण रथ आहे आपला विसर्जन रथ आहे त्या विसर्जन रथावरती आणण्यात आलेला आहे, तराफ्यावरती आणण्यात आलेला आहे। तराफ्यावरती जी हायड्रोलिक लिफ्ट आहे त्या लिफ्टवरती यशस्वीपणे आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्यात आलेली आहे। आता पुढे लालबागच्या राजाचं यथोचित विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। फक्त विसर्जन कधी केलं जाणार आहे हे थोड्याच वेळात लालबागच्या राजाचे मानस सचिव सुधीर साळवे हे सांगणार आहेत, कारण आता पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे समुद्राचं आहोटी असल्यामुळे। आता पुन्हा एकदा पाणी जेव्हा वाढेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा तराफा जो आहे तो समुद्रामध्ये घेण्यामध्ये तांत्रिक कोणती अडचण नसणार आहे। त्यामुळे आता लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते रात्री 8 नंतर सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे। बरोबर आहे उदय, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। गिरगाव चौपाटीवरची लालबागच्या राजाचं विसर्जन आता या ठिकाणी होणार आहे। खरं तर सकाळपासून लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे, विसर्जन मिरवणूक पोहोचली आहे। मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन सकाळी होऊ शकलं नव्हतं आणि त्यानंतर आता हे विसर्जन होणार असल्याची माहिती समोर येते। तर भरती आलेली होती आणि त्याच वेळेला खरं तर विसर्जन होणं अपेक्षित होतं, मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचण आली आणि त्यामुळे विसर्जन करता आलं नाही। आता ती तांत्रिक अडचण दूर झाली असेल तर विसर्जन शक्य आहे अशी माहिती समोर आली होती। तर लालबागचा राजाचं विसर्जन या वेळेला लांबलेलं आहे
दरवर्षी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला विसर्जन मिरवणुका निघतात त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन होत असतं 8 ते 9च्या दरम्यान. मात्र आज ते होऊ शकलं नाही, तांत्रिक अडचण आली होती आणि त्यानंतर आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आढावा घेतला जातोय समुद्राच्या स्थितीचा, भरती ओहोटीचा आढावा घेतला जातोय. तसं ढगाळ वातावरण मुंबईमध्ये पाहायला मिळते. पावसाची ही रिमझिम अधूनमधून सुरू आहे. दरम्यान सध्या काय अपडेट आहे ते आपण जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे जाऊयात. उदय, काय सांगाल? आता लालबागच्या राजाचं विसर्जन होणार असल्याचं कळत आहे, काय अपडेट्स आहेत? वरतीच्या पाण्यामुळे एक प्रकारे तरंगू लागला होता आणि त्यामुळे या तराफ्यावरती म्हणजे हा लालबागचा जो विसर्जन तराफ आहे त्या तराफ्याच्या पुढे जी हायड्रोलिक लिफ्ट आहे त्यांची जुळणी जी आहे ती झाली नव्हती. हायड्रोलिक लिफ्ट आणि लालबागचा राजाचा रथ यांची जुळणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे लालबागचा राजाचा पाठ जो आहे तो या हायड्रोलिक लिफ्टवरती आणता येईल आणि मग पुढे लालबागचा राजाचा खोल समुद्रामध्ये विसर्जन करते. आपण इथे दृश्य पाहतोय, लालबागचा राजाची मूर्ती जी आहे या तराफ्यावरती आणण्यात येत आहे. एक दृश्य पाहण्यात देखील आपण इथे पाहू शकतो कशाप्रकारे गणेश भक्त जे मोठ्या संख्येने इथे आलेले लालबागचा राजा आज सकाळपासून हे गणेश भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गिरगाव चौपाटीवरती आणि त्या सर्वांना लालबागच्या राजाचं विसर्जन पाहायचं होतं. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे लालबागच्या राजाचं विसर्जन झालं नाही. मात्र आता लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पुढे सरकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतो लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता या हायड्रोलिक लिफ्ट वरती आणण्यात येत आहे. हा लालबागच्या राजाचा विसर्जन तराफा आहे आणि याच तराफ्यावरती आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती इथे आणण्यात येत आहे. आपण पाहतो आहोत की अहोटीला सुरुवात झालेली आहे. अहोटीला सुरुवात झाल्यानंतर समुद्राचं पाणी जसं इथे कमी झालेलं आहे त्या कमी झालेल्या पाण्यामुळे आता लालबागचा रथ जो आहे तो पुढे सरकलेला आहे आणि अखेरीस आता लालबागच्या राजाचा हा जो विसर्जन तराफा आहे त्या तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्यात आलेली आहे. आपण पाहतो आहोत की लालबागच्या राजाचा हा तराफा आहे विसर्जन तराफा आणि या तराफ्याच्या आपण पाहतो आहोत की मुख्य लिफ्टच्या इथे म्हणजे जो लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्यात यश मिळवण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की यात आपण इथे दृश्य पाहतो आहोत की लालबागच्या राजाच्या विसर्जन तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्यात येत आहे. हा विसर्जन तराफा आहे आणि या विसर्जन तराफ्याचा हा आपण पाहतो की हा हायड्रोलिक लिफ्ट आहे आणि हायड्रोलिक लिफ्टच्या इथे आपण पाहतो की आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्यात येत आहे. एक आनंदाचा क्षण म्हणता येईल गणेश भक्तांसाठी, कारण आज सकाळपासूनच गणेश भक्त जे आतुर झाले होते लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी. मात्र भरतीची वेळ चुकली आणि नंतर आपण सगळं आज गेल्या 8 तासांचा आपण पाहतो आहोत की लालबागच्या राजाच्या एकूण मूर्तीला विसर्जनासाठी अनेक अडथळ्यांचा सामना जो आहे तो करावा लागलेला आहे. आता अहोटी लागलेली आहे, पाणी जे आहे ते ओसरू लागलेलं आहे आणि पाणी ओसरू लागल्यानंतर लालबागच्या राजाचा हा जो रथ आहे जे पाठ आहे तो विसर्जन पाठ असलेला रथ जो आहे तो पुढे आणण्यात आलेला आहे आणि या विसर्जन तराफ्याच्या इथे आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्यात आलेली आहे. पुढच्या क्षणातच लालबागच्या राजाचा पाठ जो आहे तो हायड्रोलिक लिफ्टवरती म्हणजे या विसर्जन तराफ्याचा जो हायड्रोलिक लिफ्ट आहे तिथे आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पुढे करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी देखील आणखी एक तांत्रिक अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते, ती म्हणजे या तराफ्याला देखील पाण्याची आवश्यकता, कारण हा तराफा तरंगला तरच तो पुढे फ्लोट होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो, मार्गस्थ होऊ शकतो. त्यामुळे आता हा तराफ्याला देखील पुन्हा पाणी लागेल म्हणजे पुढची जी भरती येईल त्याची वाट पाहावी लागणार आहे. साधारणतः रात्री 9च्या सुमारास इथे भरती येणार आहे, त्यामुळे त्यावेळेला हा विसर्जन जे आहे लालबागच्या राजाचं ते होण्याची शक्यता आहे. आपण इथे पाहू शकतो लालबागच्या राजाचं विसर्जनाची प्रक्रिया जी आहे ती पुढे सरकताना आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन तराफ्याच्या ठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आणण्यात आलेली आहे. अहोटी आलेली आहे आणि अहोटी आलेली असली समुद्राला देखील गिरगाव चौपाटीवरती मात्र गणेश भक्तांची भरती जी आहे ती आपल्याला आलेली पाहायला मिळते. आपण इथे बघतो संपूर्ण चौपाटीवरती गणेश भक्त जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात. पुढच्या ठिकाणी देखील आपण पाहतो की वाळूवरती देखील इथे आपण पाहतो की गणेश भक्त जे आहेत ते आलेले पाहत आहेत. आपल्या लाडक्या राजाला एक पारंपरिक पद्धतीने प्रथेप्रमाणे विसर्जन झालेलं या सर्व गणेश भक्तांना पाहायचं आणि त्याचमुळे हे सर्व गणेश भक्त जे आहेत इथे जमलेले आहेत. आज
सकाळी हे सर्व गणेश भक्त इथं आले होते. काही गणेश भक्त तर लालबागच्या राजा विसर्जन जे काही मिरवणूक आहे त्या मिरवणुकीसोबत होते आणि त्यानंतर आता हे इथं सकाळपासून थांबलेले त्या सर्वांना लालबागच्या राजा विधिवत विसर्जन जे आहे ते पाहायचं आहे. कारण लालबागच्या राजावरती सर्वच गणेश भक्तांचं प्रेम अलोट आहे. आपण ते पाहू शकतो. लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता इथे आणण्यात आलेली आहे. आपण इथे एक जर पाहिलं तर आता लालबागच्या राजाचा जो मुख्य पाट आहे तो पाट आणि एकूणच जे हायड्रोलिक लिफ्ट आहे यांची जोडणी जी आहे ती करण्यात येत आहे. हायड्रोलिक लिफ्टला जेव्हा लालबागचा पाट जोडला जाईल आणि त्यानंतर लालबागचा राजा पाट जो तो मागे सरकवण्यात येणार आहे. म्हणजे लालबागचा राजा मुख्य रथाचा जो पाट आहे तो हायड्रोलिक लिफ्टवरती आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने लालबागचा राजा या विसर्जन तराफ्यावरती विराजमान होणार आहे. आणि मग त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन केव्हा करता येईल हे मंडळ त्यानंतर अधिकृत सांगणार आहे. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार आपण पाहतो आहोत की लालबागच्या राजाचं एकूणच विसर्जन सोहळा जो आहे तो कदाचित आज रात्री 8 नंतर सुरू होण्याची शक्यता, कारण भरतीची वेळ जी रात्री 8 नंतर आहे त्यामुळे रात्री 8 नंतर विसर्जन सोहळा जो आहे तो सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी लालबागच्या राजाची मूर्ती ही विसर्जन तराफेवरती येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अहोटीच्या वेळेला हे शक्य होतं नाही, आता ते शक्य झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण इथे पाहू शकतो की लालबागच्या राजाचं एकूणच तयारी जी आहे विसर्जनाची ती पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते आहे. लालबागच्या राजाची हीच मूर्ती आज सकाळी 8:30 वाजता गिरगाव चौपाटीवरती आली होती. त्यावेळेला सर्वांनाच कल्पना होती की पारंपरिक पद्धतीने लगेच लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते होऊ शकतं. मात्र लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते भरतीच्या आणि एकूणच लाटांच्या एकूणच सर्व जे आपण पाहतोय की लोढ्यामुळे काहीसं चुकलं आणि मात्र त्यानंतर ज्या काय नंतर प्रयत्नशील स्थानिक कोळी बांधव करत होते, गणेशोत्सव मंडळ लालबागचा राजा करत होतं, त्याचबरोबर या तराफ्याचे जे इंजिनियर्स आहेत ते करत होते. मात्र त्याला काही फारसं यश आलं नाही. मात्र अखेरीस जे काही कोळी बांधवांनी सांगितलं की अहोटीच्या वेळेलाच खऱ्या अर्थाने प्रयत्न जे आहेत ते यशस्वी होऊ शकतात आणि त्याप्रमाणे हे यशस्वी प्रयत्न जे आहेत इथे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता त्यांनीच सांगितल्याप्रमाणे म्हणजे जी भरती येईल पुढची त्या भरतीच्या वेळेला हा जो लालबागच्या राजाचा विसर्जन तराफा आहे तो तराफा या खोल समुद्रामध्ये मार्गस्थ होऊ शकतो लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी. आपण थेट दृश्य पाहतोय. लालबागच्या राजाचा जो रथ आहे, जो एकूण पाट आहे तो आता विसर्जन तराफ्याच्या इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुढच्या काही क्षणातच आपण पाहतो आहोत की लालबागच्या राजाचा हा रथ जो आहे, हा पाट आहे तो या विसर्जन तराफ्यावरती आरूढ होणार आहे. बरोबर आहे. एकूणच एक जी टेक्निकल प्रॉब्लेम होती ती कुठेतरी सॉल्व्ह झालेली आहे असं म्हणता येईल. आता पुढे कधी विसर्जन होतं त्याचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.